हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू ट्युटोरियल चॅनल. बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे कारण की जरा स्टोरेजचा आहे ना इश्यू होता. सो आता क्लिअर झालेला आहे आणि दररोज संध्याकाळी ठीक 8 वाजता आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील. जसा जसा वेळ भेटेल तसंच शॉर्ट सुद्धा क्रिएट करून तुमच्यासाठी टाकतीये. आठवणीनं सर्वांनी शॉर्ट सुद्धा पाहायचे आहेत आणि त्याचबरोबर दररोज संध्याकाळी ठीक 8 वाजता तुम्ही नवीन नवीन आलेले जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही माझ्या चॅनलला पाहू शकतात. तर आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे क्लास 6 मध्ये प्लांट्स बद्दल आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे वनस्पती असतात कशा, त्याचबरोबर वनस्पतींना फुलं असतात, फळं असतात, मग वनस्पती ॲटोट्रॉफिक आहेत. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, ठीक आहे. मग आता ॲटोट्रॉफिक आहेत तर नेमकं त्या काय करतात, मग त्या स्वतःचं फूड बनवतात तर नेमकं कसं बनवतात, स्टोअर कुठे ठेवतात, चला तर मग पाहूया. तर आता आपण पाहणार आहेत ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्लांट. ठीक आहे. आता स्ट्रक्चर ऑफ प्लांट मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, एक झाडाची सुंदर अशी फिगर काढलेली. ठीक आहे. त्याला खाली नाव पण दिलेलं आहे द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. स्ट्रक्चर ऑफ प्लांटची फिगर विचारल्यानंतर तुम्हाला फक्त ही डायग्राम काढायची आणि त्याचं काय करायचं, साईडला लेबलिंग करायचं. इथलं एक्सप्लेनेशन इथंच नाही लिहायचं, ते तुम्हाला खाली लिहावं लागेल. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ प्लांट असं विचारल्यानंतर डायग्राम काढायची, त्याला छान लेबलिंग करायची आणि त्याच्या प्रत्येक पार्ट बद्दल काय करायची, इन्फॉर्मेशन द्यायची. ठीक आहे. पेपरमध्ये असं सॉल्व्ह करावं लागतं. आता आहेत ना, आपण पहिल्यांदा काय करूयात, ह्या स्ट्रक्चर ऑफ प्लांटला काय करूया, समजून घेऊया नेमकं आहे काय. आता आपण काय करू, सुरुवातीला रूट पासून करू. आता तुम्हाला माहितीये का, आपण ज्या वेळेला मोड आलेलं धान्य खातो बघा, किंवा आपल्या इकडं हे असतं ना, आपण घट बसवतो. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण काय करतो, घट बसवतो म्हणजेच एक अशी सीड असल्यासारखी असते. करेक्ट आहे. आता या सीड मधून काय होतंय, एक पार्ट असतो जो काय होतो सॉइल, एक काय होतो वर येतो आणि एक पार्ट काय असतो तो काय होतो खाली जातो. आता याला काय म्हणतात माहितीये का, याला म्हणतो रॅडिकल. काय म्हणतो, रॅडिकल. आणि याला म्हणतो आपण प्लिम्यूल. काय म्हणतो आपण याला, प्लिम्यूल. फक्त लक्षात ठेवा, पुढे चालून तुम्हाला आहे ना बेसिक पासून इन्फॉर्मेशन असलेली कधीही कामाला येईल. ठीक आहे. आता एका सीड पासून काय बनतंय, म्हणजे आता इव्हन आपला मटकीला आलेला मोड असतो, तर एक काय होतंय की एक वरती पांढरा पांढरा स्प्राउट आलेला दिसतो की नाही, मग ते अजून काही दिवस ठेवल्यानंतर आहे ना त्याच्या खालून सुद्धा एक काय होतो, मोड फुटतो. तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, नारळ आपण ठेवतो की नाही, पाण्यामध्ये नारळ ठेवतो तर त्याला कोंब फुटल्यासारखा फुटले तो आणि नंतर डबल आपण त्याला पाण्यात ठेवलं की नंतर तिथून पानं पण फुटायला लागतात. करेक्ट आहे. मग आता हे रॅडिकल नंतर मोठं होऊन काय बनतंय, रूट बनतंय. आणि हे जे प्लिम्यूल आहे तर ते प्लिम्यूल काय होतंय, वरचं हे प्लांटचं सिस्टीम आहे. म्हणजे जमिनीच्या वरती काय असणार झाला, असा पार्ट जो जमिनीच्या वरती ग्रो करतो तर त्याला काय म्हणलेलं आहे, प्लिम्यूल म्हणले आहे. आणि असा पार्ट जो जमिनीच्या खाली ग्रो करतो तर त्याला काय म्हणलेलं आहे, रॅडिकल म्हणलंय. ठीक आहे. रॅडिकल नंतर रूट सिस्टीम मध्ये कन्वर्ट होतं आणि प्लिम्यूल नंतर शूट सिस्टीम मध्ये कन्वर्ट होतं. शूट आता आपण पाहूया ते म्हणजे रूट्स. आता खालून आपण काय करू, एकदम खालून जाऊया, रूट. आता रूटचं काम काय आहे, झाडाला सपोर्ट देणं. करेक्ट आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये जी काही माती आहे तर तिला पण काय करून ठेवायचं आहे, होल्ड करून ठेवायचं आहे. आणि अजून एक महत्वाचं काम काय आहे रूट्सचं, ते म्हणजे जमिनीमधलं वॉटर आणि मिनरल्स काय करायचं आहे, त्याला ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. इथे रूटचं फंक्शन दिलेलं आहे मी, टू होल्ड द सॉइल फर्मली. म्हणजेच काय, घट्टपणे सॉइल काय करायची, पकडून ठेवायची आहे. ऍब्झॉर्ब द वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल. आणि जमिनीमधले वॉटर आणि न्यूट्रियंट्स काय करायचे आहेत, किंवा मिनरल्स, दोन्ही चालेल. त्याच्यानंतर वरती येऊत. आता हा पोर्शन कुठला, हा वाला, याला काय म्हणलेलं आहे, स्टेम म्हटलेलं आहे. आता तुम्हाला माहितीये का, झाडामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, तर याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपोर्ट म्हणतो. आता झाडामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. ही कशी, पाहूयात आपण ही सुद्धा. आता ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे नेमकं काय असते. आता झाडामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तर ती कशी आहे, आता झाडामध्ये दोन आहेत ना टिश्यूज असतात. पहिला असतो झायलेम आणि दुसरा असतो फ्लोएम आणि दुसरा असतो फ्लोएम. आता हे झायलेम काय आहे आणि फ्लोएम काय आहे,
सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या झाडामध्ये 2 प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत. कुठल्या कुठल्या नावाच्या? झायलेम आणि फ्लोएम. ठीक आहे, पाईपलाईन हा वर्ड नाही लिहायचा, फक्त अंडरस्टँडिंग साठी म्हणते तुम्हाला. आता झायलेम आणि फ्लोएम आहे. ठीक आहे, आता झायलेम काय करतो ना, जमिनीमधलं जेवढं पण पाणी आहे तर ते काय करतंय, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतंय? झायलेम करतंय. आणि फ्लोएम काय करतंय, तर फ्लोएम काय करतं, आता झायलेमनं काय घेतलं आहे, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स घेतलेलं आहे सगळ्या आपल्या झाडाला पुरवठा करायचा. आणि फ्लोएमचं काम काय आहे, सगळ्या झाडाला काय करायचं आहे, अन्नाचा पुरवठा करायचा आहे. म्हणजेच काय, तर फूड ट्रान्सपोर्टेशन किंवा कंडक्शन करायचं काम कोणाचं आहे, फ्लोएमचं आहे. ठीक आहे, आता स्टेम मध्ये काय दिलेलं आहे, द प्लांट्स हाईट, शेप अँड साईज डिपेंड्स ऑन स्टेम. म्हणजे ज्या झाडाचा स्टेम मोठा असेल त्या झाडाचा आकार सुद्धा कसा असणार झाला, मोठा असणार झाला. त्याचबरोबर आकार मोठा म्हणला की त्याचा शेप सुद्धा कसा असणार झाला, मोठा. हाईट सुद्धा कशी असणार झाली, मोठी. सगळं कुणावरती निर्भर करतं, या स्टेम वरती. आता फंक्शन काय काय आहे त्याचं, प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. आता फंक्शन इथे दिलेले आहेत आणि खाली दिलेलं आहे मी मला, झायलेम काय करते, कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि फ्लोएम काय करतं, कंडक्शन ऑफ फूड. आणि फ्लोएमचं काम काय करणं आहे, आपल्या पूर्ण झाडामध्ये काय करायचं, त्याला फूडचं काय करायचं, फूड प्रोव्हाइड करायचे. मेनली फूड कुठं प्रिपेअर होतं माहिती आहे, आता हे जी लीफ आहे, तर झाडामध्ये जो पण काही लीफचा पार्ट आहे, म्हणजेच काय, जो फ्लॅट पार्ट आहे झाडाच्या पानाचा, तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या फ्लॅट पानामध्ये जास्त करून फोटोसिंथेसिस रिॲक्शन होती. आणि जे फूड निर्माण जास्त लीफ मध्ये होतं. तर या लीफ मधून काय करायचं आहे, आपल्याला रूट सिस्टीम पर्यंत काय करायचं आहे, फूड प्रोव्हाइड करायचंय. तेच झायलेमचं सुद्धा काम आहे, जमिनीच्या खाली मुळापासून काय करायचंय, वरच्या पूर्ण सिस्टीमला, वरच्या पूर्ण पार्ट्सला काय करायचं आहे, त्यांना पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, आता फ्रूट काय आहे, इट कंटेन्स वन ऑर मेनी सीड्स. आता प्रत्येक आपण काय करतो, फळं खाल्ले, करेक्ट आहे. काही फळं जे असतात त्यांच्यामध्ये काय असतात, सिंगल सीड असते, आणि काही याच्यामध्ये काय असतात, जास्त सीड्स असतात. आता हे प्रत्येक फ्रूट टू फ्रूट व्हॅरी होत जातं. आता आहे ना त्याच्यामध्ये मोनोकॉटिलिडॉन आणि त्याचबरोबर डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, हे आपण पाहू एकदा, म्हणजे पुढे चालून तुम्हाला अजून जास्त सोपं जाईल. मोनोकॉटिलिडॉन म्हणजे काय, अशी सीड ज्याचे 2 इक्वल पार्ट होत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो, मोनोकॉटिलिडॉन म्हणतो. आणि डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, अशी सीड जिची फोडल्यानंतर किंवा त्याचे इक्वल पार्ट करायचे असं आपण ठरवल्यानंतर त्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात, तर त्याला आपण काय म्हणतो, डायकॉटिलिडॉन. आता डायकॉटिलिडॉनचे एक्झाम्पल्स बघा, आपण चिंचुका खातो बघा, किंवा खेळतो, चिंपुळा खेळतो, ते म्हणजे चिंचुका. त्याच्यानंतर आपलं मँगो, फ्लावर. आता फ्लावर काय आहे, इट इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट. आता फ्लावर किती सुंदर सुंदर फुलं दिसतात ना, वेगळ्या वेगळ्या रंगाची फुलं असतात, त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या शेपची सुद्धा असतात. आणि हे जे फ्लावर असतं तर ते कशानं कनेक्ट झालेलं असतंय, एक देठ असते, तर याला स्टॉक म्हणतात. आणि पुढे चालून यालाच काय म्हणतो आपण, पेडिकल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, पेडिकल. आता सध्या स्टॉक लक्षात ठेवा. आणि इम्पॉर्टंट फॉर रिप्रोडक्शन. आता फ्लावर मध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्याला पोलिनेशन असं म्हणतात. पोलिनेशन काय कन्सेप्ट आहे तो सुद्धा 7वीच्या लेक्चर मध्ये होईल. जर 6वीच्यांना बघायची उत्सुकता असेल तर त्यांनी सुद्धा 7वीचे लेक्चर जरी पाहिले तरी काही हरकत नाही. तर आता हे झालं स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आणि लीव्हचं काम काय आहे, प्रोडक्शन ऑफ फूड. आणि ते कसं आहे शेपला, इट इज फ्लाइड इन शेप. तर हे झालं द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आपण लीव्स पाहिले, झाडाला एवढे मोठे आहेत कारण आता पानं होते, करेक्ट आहे. आता हे लीव्हचे सुद्धा 2 प्रकार पडतात, ते म्हणजे कुठले कुठले, पहिला आहे सिंपल लीफ आणि दुसरा आहे कंपाऊंड लीफ. आता सिंपल लीफ म्हणजे काय, आता आहे कणी एका देठापासून फक्त काय होतं, एकच पान काय होतं, अराईज होतं, तर याला काय म्हणतो आपण, सिंपल लीफ म्हणतो. काय म्हणतो, सिंपल लीफ. एक्झाम्पल्स आपल्याला कुठले देता येतील, एक्झाम्पल्स, हिबिस्कस, पीपल, बनियान, एक्सेट्रा. खूप सारे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण इथे लिहू शकतो. आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे कंपाऊंड लीफ म्हणजे काय.
आता कंपाऊंड लीफ म्हणजे काय, की एक आहे गणित देठ आहे, बरोबर आहे. आता त्या एका देठाला, इथं काय पाहिलं होतं आपण, सिंपल लीफ मध्ये एकच पान आहे, ठीक आहे. आता एका देठाला खूप सारे काय असतात, पान असतात. काय असतात, लीव्स असतात. याला आपण काय म्हणतो मग, कंपाऊंड लीफ म्हणतो. काय म्हणतो, कंपाऊंड लीफ. झालं कंपाऊंड लीफ. आता हे कंपाऊंड लीफचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत ते आपण पाहू. रोज, नीम, टॅमरिंड म्हणजेच काय ते चिंच, गुलमोहर, एक्सेट्रा. म्हणजे एका देठापासून पान आलेलं आहे आणि त्याला खूप सारे काय आहेत, नंबर ऑफ लीफलेट्स आहेत, नंबर ऑफ लीव्स आहेत, तर त्याला आपण काय म्हणलं आहे, कंपाऊंड लीफ. तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे रूट सिस्टीम पाहणार आहोत. पहिल्या प्रकारची आहे ती म्हणजे फायब्रस रूट सिस्टीम आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे टॅप रूट सिस्टीम. आता फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय आणि टॅप रूट सिस्टीम म्हणजे काय ते आपण पाहूया. आता फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय, तर फायब्रस म्हणजेच काय, नावामध्येच काय आहे, फायबर. ज्याचे रूट्स असे फायबर लाईक स्ट्रक्चर मध्ये असतात, म्हणजे असे रूट्स असतात जे खूप खोलवर पर्यंत मातीमध्ये गेलेले नाहीयेत, तर त्याला आपण काय म्हणतो, फायबरस रूट सिस्टीम म्हणतो. आणि टॅप रूट सिस्टीम म्हणजेच काय, असं रूट सिस्टीम असतं ज्याच्यामध्ये खूप खोलपर्यंत काय गेलेलं असतं, त्याचं मूळ गेलेलं असतं, त्याचं जे रूट आहे तर ते गेलेलं असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, टॅप रूट सिस्टीम म्हणतो. आता टॅप रूट सिस्टीम, आता मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. आता मोनोकॉटिलिडॉन म्हणजेच काय, एक दल ज्या सुद्धा बी असतात म्हणजे सीड्स असतात, तर त्याला आपण काय म्हणलं आहे, मोनोकॉटिलिडॉन. आणि डायकॉटिलिडॉन म्हणजे काय, ज्या सीडचे दोन इक्वल पार्ट पडतात, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, डायकॉटिलिडॉन. आता सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचंय, जेवढ्या सुद्धा डायकॉटिलिडॉनस प्लांट्स असतात, म्हणजे असं सीड ज्याचे दोन इक्वल पार्ट पडतात, तर त्याला काय म्हणले आपण, डायकॉटिलिडॉन. लक्षात येते. फॉर एक्झाम्पल चिंचुका. आता चिंचुका असतो किंवा सगळ्यात सोपा आपला पीनट. पीनट म्हणजे काय, शेंगदाणा. आता शेंगदाणा आपण भाजल्यानंतर ज्यावेळेला आपण त्याला चोळलं खाताना किंवा खारेमुरे खाताना सुद्धा त्याचे दोन इक्वल पार्ट पडतात की नाही, मग ते काय आहे, डायकॉटिलिडॉन आहे. मग त्यांची जी मुळं असतात तर ते काय असतात, जरा खोलवर गेलेले असतात, तर त्याला काय म्हणलेलं आहे आपण टॅप रूट सिस्टीम म्हणलेलं आहे. आणि असे जे काही रूट्स असतात जे खूप खोलवर पर्यंत गेलेले नसतात, तर त्याला काय म्हणलेलं आहे आपण, फायब्रस रूट सिस्टीम म्हणलेलं आहे. इतका सिंपल फरक आहे. आणि मोनोकॉटिलिडॉन जे असतात तर त्यांच्यामध्ये रूट सिस्टीम कुठली असते, फायब्रस असते. आणि डायकॉटिलिडॉन जे प्लांट असतात तर त्यांच्यामध्ये जी काही रूट सिस्टीम असते ती असते टॅप रूट सिस्टीम. ठीक आहे. आता टॅप रूटचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत माहिती आहे का, मोठं झाड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टॅप रूट सिस्टीमच असणार. फायब्रस रूट मध्ये आपण ओढलं की नंतर लगेच निघतं, तर त्याला आपण फायब्रस म्हणलेलं आहे, एक्सेट्रा. आणि फायब्रस मध्ये एक्झाम्पल्स कुठले कुठले येतात, अनियन, त्याच्यानंतर ग्रासेस, एक्सेट्रा. फरक लक्षात येतोय, जो खूप जमिनीच्या वरती मुळं आहेत त्याचे असणार झाला फायब्रस रूट सिस्टीम, आणि ज्याचे मुळं जमिनीच्या खोलवर गेलेले आहेत तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, टॅप रूट सिस्टीम. जे डायकॉटिलिडॉनस प्लांट्स आहेत म्हणजे ज्यांचे दोन दल इक्वल होतात तर त्याला म्हणायचं टॅप रूट, म्हणजे त्याच्यामध्ये मोस्टली टॅप रूट सिस्टीम असणार झाली. आणि असे जे आहेत ज्यांचे दोन इक्वल पार्ट होत नाहीत तर त्या कशाच्या अंडर येणार झाले, फायब्रस रूट सिस्टीमच्या अंडर येणार झाले. आता आहे कधी अॅनिमल्स मध्ये खूप सारी व्हरायटी आहे, म्हणजे काही ॲक्वॅटिक आहेत, काही एरियल आहेत, त्याचबरोबर काही टेरेस्ट्रियल आहेत, काही अॅनिमल्स ॲम्फिबियन्स आहेत. तर तसंच प्लांट्स मध्ये सुद्धा काय झाली, खूप सारी व्हरायटी डेव्हलप झाली. मग आहे एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं कार्लस लिनायस नाव होतं. तर या सायंटिस्टनं काय केलेलं आहे की जसं आपण ॲनिमल मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं तर तसंच कार्लस लिनायसनं काय केलेलं आहे, प्लांट मध्ये काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता ते कुठल्या कुठल्या गोष्टींवरती केलंय ते आपण पाहूयात. आता आहेत ना काही झाडं जी असतात तर ते काय आहेत, वर्षानुवर्ष चालतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या शेतामध्ये लावलेलं असतं आंब्याचं झाड, ठीक आहे. आता हे आंब्याचं झाड जे असतं तर ते खूप जुनं असते, जवळपास एवढं मोठं त्याचं खोड बनलेलं असते. म्हणजे हे झाड नाही म्हणलं तरी पण आपल्या पंजोबांच्या आजोबांनी वगैरे, खापर पंजोबांनी असं इतक्या लांबच्या पिढ्यांनी लावलेलं आहे, तेव्हा आपल्याला त्याचं काय भेटतंय, आंबे खायला भेटतात आणि खूप मोठी सावली सुद्धा भेटते.
मग आता हे जे असे झाडं आहेत जे खूप मोठे असतात आणि दरवर्षीच काय करतात की वर्षानुवर्ष चालतात आणि दरवर्षीच काय करतात फळं देतात किंवा फुलं देतात. तर या झाडांना आपण काय म्हणतो, पेरिअॅन्युअल ट्रीज म्हणतो. काय म्हणतो, पेरिअॅन्युअल ट्रीज म्हणतो. आता असे काही प्लांट्स असतात जे काय करतात, फक्त वर्षाला एकदाच काय करतात, हार्वेस्ट देतात. म्हणजे एकदाच वर्षाला काय करणार झाले ते आपल्याला गहू असेल ज्वारी असेल ते एकदाच येतात ना, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, अॅन्युअल म्हणले. मग त्यालाच आपण काय म्हणतो, वार्षिक म्हणतो. बायनियल म्हणजेच काय, बाय म्हणजे काय, दोन. आता हे जे असे काही झाडं असतात, असे काही वनस्पती असतात, ते वर्षातून आपल्याला दोनदा उत्पादन देतात. फॉर एक्झाम्पल बीटरूट, कॅरट, रॅडिश म्हणजेच काय, जेवढ्या सुद्धा जमिनीच्या आतमध्ये जमिनीच्या खाली ज्या सुद्धा वनस्पती येतात तर त्या कशा असतात, बायनियल असतात. आणि पेरिअॅन्युअल म्हणजेच काय, वर्षानुवर्ष देतात तर त्यांनाच आपण काय म्हणतो, वर्षानुवर्ष आपल्याला उत्पादन देतात तर त्यांनाच आपण काय म्हणतो, पेरिअॅन्युअल म्हणतो. इज दॅट क्लिअर टू यू? तर आता आपण आता हे ना, ह्या कार्लस लिनॅसनं क्लासिफिकेशन नेमकं कशामध्ये केलं ते आपण पाहूया. आता हे पेरिअॅन्युअल, बायनियल आणि अॅन्युअल हे आपण पाहून घेतलं. आता हे कार्लस लिनॅसने नेमकं काय केलं ते आपण पाहूया. त्यांनी काय केलं की ट्रीज होते तर म्हणजे सॉरी प्लांट्स होते तर त्यांना काय केलं, कम्प्लिटली त्यांचं क्लासिफिकेशन करून टाकलं. कुठल्या बेसवरती, त्यांची हाईट किती आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलं, डिवाइड करून टाकलं. आणि ज्यांची हाईट जास्त आहे तर त्यांना त्यांनी काय म्हणले, ट्रीज म्हणले. ज्यांची हाईट कमी आहे म्हणजे मीडियम लेवल आहे तर त्यांनी काय म्हणले, श्रब्स म्हणले. आणि ज्यांची हाईट खूपच छोटी आहे तर त्यांना काय म्हणलेलं आहे, हर्ब्स म्हणलेलं आहे. तर आता आपण पाहू की ट्रीज मध्ये त्यांची हाईट किती असते, त्याचबरोबर श्रब मध्ये किती असते आणि त्याचबरोबर हर्ब्स मध्ये सुद्धा किती असते ते आपण पाहूयात लगेच. तर आता आपण पाहणार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये. आपण त्या कार्लस लिनॅसने काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे प्लांट्सचं. ट्रीज, श्रब्स, हर्ब्स आणि वाईन्स मध्ये काय केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता ट्रीज म्हणजेच काय, द प्लांट्स विच बिअर्स फ्लावर अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स, त्यालाच आपण पेरिअॅन्युअल्स म्हणतो. आणि त्यालाच काय म्हणलेलं आहे, ट्रीज म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता दे ग्रो व्हेरी टॉल, त्यांची उंची काय होते, खूप जास्त वाढते. लिहू शकता तुम्हाला जे आवडतील ते, ज्यांची उंची खूप जास्त असते. आणि त्यानंतर आहेत काही श्रब्स. आता प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. आता जेवढे पण श्रब्स असतात तर ते काय करतात, जमिनीच्या लगतच काय करतात, म्हणजे जास्त उंच जात नाहीत, मीडियम रेंजलाच काय करतात, ग्रो करतात. दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम, म्हणजे आपलं जे डाळिंब असतं की नाही तर ते सुद्धा श्रब्सच्या कॅटेगरी काय मध्ये येऊन जातं. दे हॅव अ थिक म्हणजेच काय, जाड, आणि त्याचबरोबर हार्ड म्हणजे काय, टणक काय असतं त्यांचं स्टेम असतं. हाईट किती असते, फार फार तर 2 ते 3 मीटर पर्यंत हाईट असते. ठीक आहे. आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ओलिएंडर, हिबिस्कर आणि रोज, पोमोग्रेनेट लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता त्यानंतर आहे हर्ब्स. आता हर्ब्स म्हणजेच काय, आता या हर्ब्सचं जे काही स्टेम असतं तर ते कसं असतं, ग्रीन कलर मध्ये असतं. द स्टेम ऑफ द हर्ब्स इज ग्रीन इन कलर अँड क्वाईट फ्लेक्झिबल, म्हणजे खूप फ्लेक्झिबल असत नाही तर क्वाईट म्हणजेच काय, थोड्या प्रमाणामध्ये काय असते, फ्लेक्झिबल असतं. त्यानंतर दे लिव्ह फॉर फ्यू मंथ्स अप टू 2 years. आता त्यांचं आयुष्य किती आहे, फार फार तर 2 महिने किंवा काही फ्यू मंथ्स म्हणजेच काही महिने किंवा 2 वर्षापर्यंत काय आहे त्यांचं वय वर्ष आहे. आणि त्यांची हाईट असते 1 ते 1.5 मीटर पर्यंत त्यांची हाईट ग्रो करते. आता आपण पाहणार आहोत वाईन्स. वाईन्स म्हणजेच काय, तर वेली. त्यालाच आपण आहेत ना क्रीपर सुद्धा म्हणतो. क्रीपर म्हणजेच काय, तर असे जे काही क्रीपी क्रॉलीज हा सुद्धा वर्ड ऐकला असेल तुम्ही, म्हणजे जे सरपटणारे असतात तर त्याला आपण काय म्हणतो, क्रीपर म्हणतो. आता आहेत ना ह्या वाईन्स किंवा त्याला आपण काय म्हणलं आहे, वर्ड यूज केला आहे क्रीपर. दोघांचा मिनिंग एकच आहे. आता आहे का नाही, वाईन्स काय असतात, वेली काय करतात, दे नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. आता आहे ना, ज्या सुद्धा वेली असतात तर त्यांना व्हर्टिकल सपोर्ट लागतो, म्हणजे उभा सपोर्ट लागतो ग्रो करण्यासाठी. द स्टेम ऑफ द क्रीपर इज अ फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. आणि त्याचबरोबर जेवढ्या पण वेली असतात तर त्यांचं जे स्टेम आहे तर ते कसं असतं, फ्लेक्झिबल म्हणजेच लवचिक असतं, त्याचबरोबर सॉफ्ट असतं म्हणजेच मऊ असतं, आणि ग्रीन म्हणजेच काय, तर हिरवा असतं. आता आहे ना एक क्लाइंबर म्हणून लिहिलेलं आहे. आता स्प्रिंग लाईक टेंड्रिल काय प्रकार आहे ते पाहूयात. जेवढ्या तुम्ही वेली पाहिल्या असतात, आता हे समजा एखादा वेल आहे तर इथं एखादं पान आहे तर याच्या खालून आहे कारण तुम्हाला असा 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 एक स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर दिसतं तर त्यालाच काय म्हणतो आपण, स्प्रिंग लाईक टेंड्रिल म्हणतो. तुम्हाला जर पाहायचं असेल ना, 7वी मध्ये एक टॉपिक झालेला होता अडॅप्टेशन मधला, तर अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन प्लांट्स मध्ये आहेत ना, मी तुम्हाला हे स्प्रिंग लाईक टेंड्रिल नेमकं कसं काम करतंय हे पाहायचं असेल तर नक्की 7वीतला व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुमचा
जो काही आपण प्रॅक्टिकली शिकतो तर तो भाग क्लिअर होऊन जाईल. तर आजच्यासाठी व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. टेक केअर.